म्हणजे हे म्हणजे साहेबचे गिरायक मोठे बाय म्हणजे त्याच्या समोर आले थांबून डॉक्टर साहेबला बोलतो जाऊन होशील का थांबून चक्कर नको तू आज चांगलं धरून ठेव हात ठीक आहे डॉक्टर साहेब जी डॉक्टर साहेब कुठे गेला रे अरे अबे येणं बे लवकर मा बायको खालवर होऊन राहिलाय हॅलो कोणीतरी पेशंट आले वाटते मगापासून आवाज देत आहे अरे अरे साहेब नमस्कार या साहेब म्हणला बाबा तर काम म्हणत आपल्या डॉक्टरला बोलावलं बे बाबा येता तरी घे बाबा तर तुला बे नाही म्हणतो पण पहिले माहिती करून घ्यायची कोण आहे कोण नाही काय मॅनर्स आहे की नाही काही काय मॅनर्स आहे का मॅनेज काय का मी बरोबर म्हणून तर असं दिसून राहिलास तू बोलल्यावर समजून राहिलं ना का डॉक्टर साहेब धोत्रावर नाही राहत आता बरोबर बोलला आमची पुराणी सर्व्हिस आहे म्हणून धोत्रावर आहे तो पुराणी सर्व्हिस म्हणजे पुराण्या जन्मातला होत तसंच काही बरं ठीक आहे कसं काय येणं गेलं मी हो तुम्ही नाही का तर आम्हाला दिवस आहे की आम्हाला म्हणजे तुम्हाला हो असं का किती दिवस झाले झाले असतील 3.5 पाहू का लोबा अरे मजा पाहिजे लोक करा मजाक बाजी नाही करत बाजी मा बायकोने म्हणलो आता असं म्हणा ना आम्हाला मायवाला पोट तुले जास्त दिसलो म्हणून मला आहे का मला वाटवणे तसंच राहिलं ना बाकी जाऊ द्या मेरे बायको को आहे अरे बा हे तर मराठीत बोलण्यात हिंदीत बोल का घे साहेब तिने बोलवा ना तर माग होय एक काम कर चक्कर येऊन राहिला ना साहेबाच्या यायला धरवर तू काय माग होय ना सांगा बाई साहेब हाती सकाळपासून मस्त उलट्या होऊन राहिल्या बरं चक्कर वाटत आहे ठीक आहे आणि काय सांगू असं निंबू आंबे चिंचा असं नाही का आंबट खाऊशे लागते तोंडाला पाणी सुटला ठीक आहे मी काय म्हणतो मॅडम तुम्ही आतमध्ये व्हा चेक करतो मी ठीक आहे बरं हो ठीक आहे तुम्ही का पाहता आतमध्ये पाठव म्हटलंय आतमध्ये हो अंदर म्हणजे अंदर काय माझ्याकडे तुका पागल आहे का काय आहे रे तू ते बाकी जाऊ दे वेळ नाही आहे अच्छा पेशंट आहेत अजून अच्छा बरं किती वेळ लागेल नंतर तू एक काम कर यार मी काम तो तपासून होईपर्यंत आवाज द्यायचा नाही नाही तू किती दिवस लागतील 8 दिवस असा मारी नाहीये सारखं विचारून राहिला अबे 10 मिनिटं लागल 15 मिनिटं लागल असं का 10 मिनिटांमध्ये होईल का बरं एक काम करा साहेब अंदरून कवाडनं बोला खुला ठेवा मला पावाले एक काम कर ना तुझं चेक करून घे अंदर मग आणलं काय का त्याला खाली तिकडे उभा राह माहितच होतं ना तू दरवाजा माहित होतं दरवाजा लाट मारशील म्हणून तू थांबा पोट इथं राहते आणि ते आपलं होल्डर कुठं लावते इथं डॉक्टर कोण आहे मी मग तुला आणलं त्याने दवाखान्यात मला सांग पोट इथं आहे तू आणि हे मला इथं कोण लावते कोणी लावायला पाहिजे तूच सांग आपल्या मताला इथं बे तुझ्यासारखा अतिलिबान नाही बे बाबा डॉक्टर कोण आहे मला एवढं सांग डॉक्टर मी याव ना मग तुला काय समजते येतात मग डॉक्टर लोक ना भाई तापोई राहिला का नाही काही राहिला छात्यामध्ये ते पालक ठोके म्हणजे ठोके का झाले का तुझ्या असताना आपलीच्या इकडे काय बाबा तुला मी आता सांगतो झालं साहेब सांगा मग का आहे का म्हणजे असं काय करून राहिला तुझे म्हणलं होतं 1 महिना 1.5 महिना 2 महिने काहीच नाही आहे काहीच नाही म्हणजे पोटामध्ये काय नाही काहीच नाही आहे मग काय बिमारी झाली आहे
बेमार काची बेमार म्हणजे तिच्या पोटामध्ये मासवा चढलाय. भक्तिया माय बिनमा मासवा समजते का? नाही. मग काय समजते? मासवा म्हणजे हा ठीक आहे. मासवा चढला. मासवा चढल्यामुळे ऍसिडिटी झाली आहे. गॅसिडिटी अबे गॅसेसची बिमारी. गॅसिडिटी हा गॅसेसची बिमारी समजते का? गॅसेसची बिमारी. हॅलो या शहराची 5 मिनिट राहिली आहे. हो याच ठिकाणी आमचा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला आपल्याला प्रतिस्पर्धी शाहीरीवर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. सन्माननीय समस्त गावकरी व व्यापारी मित्र मंडळ मोहपा यांच्याकडनं आमच्या पार्टीला 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले. पार्टी आभारी आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक आमचे आदर्श ठेकेदार साहेब सुरेशजी थूल हल्ले मुक्काम टेकारी यांच्याकडून 50 रुपयाचं भेट मिळाले. त्याचप्रमाणे आदरणीय गंगाधरजी वासाळे साहेब हल्ले मुक्काम टेकारी यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आले. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे स्नेहांकित मोठे बंधू बबलूजी शेंडे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं भेट मिळाले. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. हा खुशखबर 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 दिनांक 22/2/2025 रोज शनिवारला सकाळी 10 ते 10 वाजेपर्यंत शाहीराज सुरतजी नवघरे क्रांती कलमी मंडळ खंडाळा विरुद्ध शाहीराज मुकेजी देशमुख गुरु सुभाष गायन पार्टी गणाला पाहण्यास विसरू नका. स्थळ गड ग्रामपंचायत मोहगाव. आदरणीय कृष्णाजी शेंडे साहेब यांच्याकडनं 21 रुपयाचं भेट मिळालं. पार्टी आभारी. धन्यवाद. सोना डबा कर. त्याचप्रमाणे आदरणीय ठेकेदार साहेब